हा, झालंय का बरं? नाही नाही, आता नाही. नाही रे बाबा. आवाज येतो मुलांना सर्वांना? प्रोबॅबिलिटी मध्ये बघा मुलांना आता काय काय करायचं आपल्याला. मॅक्झिमम क्वेश्चन घ्यायचे आज. आवाज येतोय आता? ठीक आहे. बघा त्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंट आहे ओर जनरली कुठलाही आपल्याला एक इव्हेंट दिलेला असतो. इव्हेंट म्हणजे एक क्वेश्चन असतो. जसं आपल्याला एक सॅम्पल पेस आहे की आपण 2 कॉइन जर टॉस केले तर आपल्याला हेड किंवा काय भेटणार आहे? टेल भेटणार आहे. हेड किंवा टेल भेटले या ठिकाणी, राईट. मग आपल्याला विचारलं की प्रोबॅबिलिटी ऑफ हेड सांगा. प्रोबॅबिलिटी ऑफ हेड या केसमध्ये मला सांगा बरं, प्रोबॅबिलिटी ऑफ हेड जर विचारलं तर काय करता मुलांना तुम्ही? किती? एकच हेड आहे ना. सॅम्पल पेस किती आपला? नंबर ऑफ पेस किती ते 2 आणि याच्यामध्ये हेड किती तर आपल्याकडे 1 हेड आहे, राईट. मग त्याची प्रोबॅबिलिटी किती येणार? 1/2. त्याच्यामध्ये मला हे सांगायचं आहे की इव्हेंट कशाला म्हणायचं? तो सॅम्पल पेस रिलेटेड जो पण क्वेश्चन असतो त्याला आपल्याला काय म्हणतो? इव्हेंट म्हटलं जातं. सॅम्पल पेस रिलेटेड जो पण क्वेश्चन असेल त्याला आपल्याला इव्हेंट म्हणायचं असतं मुलांना, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आता त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी कशी शो करायची असते आपल्याला? या टाईपमध्ये. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इक्वल टू नंबर ऑफ फेवरेबल आउटकम डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ आउटकम, नंबर ऑफ ए डिवाइड बाय नंबर ऑफ एस. हे आपला बेसिक फॉर्म्युला असतो प्रोबॅबिलिटीचा. ठीक आहे. आता प्रोसेस काय करायची बघा आता. तर मुलांना इम्पॉसिबल आपल्याला इव्हेंट वेगवेगळे असतात. ठीक आहे. त्याच्यापैकी एक आहे इम्पॉसिबल इव्हेंट. फायनाईट इव्हेंट असतो. ठीक आहे.
आता इम्पॉसिबल इव्हेंट कशाला म्हणायचं, ज्याची प्रोबॅबिलिटी 0 असते त्याला काय म्हणायचं, इम्पॉसिबल इव्हेंट म्हटलं जातं. एकच मिनिट. ज्याची प्रोबॅबिलिटी 0 असते त्याला आपल्याला इम्पॉसिबल इव्हेंट म्हणायचं. त्याच्यानंतर शुअर इव्हेंट कशाला म्हणायचं, ज्या सॅम्पल पेस्टमध्ये एकच इलेमेंट आहे त्याला आपल्याला शुअर इव्हेंट, किंवा त्याची प्रोबॅबिलिटी कुणाच्या इक्वल असते, सॅम्पल पेस्टच्या इक्वल असेल तर अशा प्रोबॅबिलिटीला काय म्हणायचं, शुअर इव्हेंट. दोन गोष्टी लक्षात ठेवा. इम्पॉसिबल इव्हेंटची प्रोबॅबिलिटी किती असते, इम्पॉसिबल इव्हेंटची प्रोबॅबिलिटी असते, सांगा मुलांना, इम्पॉसिबल इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 0 असते, राईट. आणि शुअर इव्हेंटची प्रोबॅबिलिटी ही 1 असते. शुअर इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 1 असते, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे जायचं आपल्याला. नेक्स्ट, एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. एक्सक्लुझिव्ह इव्हेंट कशाला म्हणायचं, ए युनियन बी याचं प्रोबॅबिलिटी ही सॅम्पल पेस्ट एवढी आली पाहिजे. एक्सक्लुझिव्ह इव्हेंट कशाला म्हणायचं, ए युनियन बी याची प्रोबॅबिलिटी कुणाच्या इक्वल पाहिजे, सॅम्पल पेस्टच्या इक्वल पाहिजे, तर त्याला म्हणायचं एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. एक्झॉस्टिव्ह इव्हेंट कशाला म्हणायचं, जर टू इव्हेंटची प्रोबॅबिलिटीचा इंटरसेक्शन हा जर इम्पॉसिबल येत असेल किंवा एम्प्टी येत असेल तर याला म्हणायचं आपल्याला म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. एक्सक्लुझिव्ह इव्हेंट कधी असतो, जर आपल्याला इंटरसेक्शन कसा आला पाहिजे, 0 आला पाहिजे. आणि एक्झॉस्टिव्ह कधी असतो मुलांना, युनियन कसा आला पाहिजे, सॅम्पल पेस्ट एवढा आला पाहिजे. हे थोडं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊत आपण. इफ इव्हेंट ए अँड बी आर डिफाईन्ड ऑन द सॅम्पल पेस्ट एस आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. एक्सक्लुझिव्ह मध्ये समजतं ना, म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह कशाला म्हणायचं, युनियन कसा पाहिजे त्याचा, पाहिजे. एक्सक्लुझिव्ह कशाला म्हणायचं, इंटरसेक्शन कसा पाहिजे त्याचा, एम्प्टी पाहिजे. मग ए बी जर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असेल देन दे आर सेड टू बी कॉम्प्लिमेंट इव्हेंट. ठीक आहे. तर त्यांना काय म्हणायचं आपल्याला, कॉम्प्लिमेंट इव्हेंट म्हणायचं. सेट टॉपिक मध्ये पण बघितलं होतं. ए मध्ये समजा 1-2 एलिमेंट्स आहेत आणि बी मध्ये 5-4 आहेत. इथं 1-2 आहेत आणि इकडे मुलांना 5-4 आहेत. मग अशा केसमध्ये कॉमन काहीच नाही दोघांच्या मध्ये. मग अशा केसमध्ये ह्यांना काय म्हणायचं, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट आहेत आणि ते एकमेकाचे कसे आहेत, कॉम्प्लिमेंट आहेत. दे आर कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर. कॉम्प्लिमेंट मध्ये समजलं, दोघांमध्ये कॉमन काहीच नसतो, त्याला कॉम्प्लिमेंट इव्हेंट म्हटलं जातं मुलं. त्याला आपल्याला कॉम्प्लिमेंट इव्हेंट म्हणायचं असतं, दोघांमध्ये कॉमन काहीच नसतं. ठीक आहे. तर नेक्स्ट, ऍडिशन थिअरम. ऍडिशन थिअरम, आता ऍडिशन थिअरम मध्ये काय लक्षात ठेवायचं आपल्याला, ए युनियन बी, प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी ही कुणाच्या इक्वल असते, प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. ए युनियन बी ची प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय, प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता हे सेट टॉपिक मध्ये काय असतो, नंबर ऑफ ए नंबर ऑफ बी अशा टाइप मध्ये सेट मध्ये दिलेलं असतं. पण याच्यामध्ये काय आपल्याला प्रोबॅबिलिटीचा फॉर्म आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ ए अशा फॉर्म मध्ये ह्याला दिलेलं राहतं मुलांना. क्लिअर आहे. चला पुढचं बघा. आता समजा आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस बी याचा जो फॉर्म्युला आहे, ठीक आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए बी दिलंय. ए बी घ्या किंवा तिथे ए इंटरसेक्शन बीच घ्यावं लागतो आपल्याला, ए इंटरसेक्शन बी. राईट. चल पुढे जाऊत आता. नेक्स्ट पॉइंट बघा आता काय करायचं आपल्याला ते. प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस बी किंवा त्यालाच काय रीड केलं जातं, प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी. दोघांमध्ये काय डिफरन्स आहे पाठीमागच्या मध्ये, इथं युनियन, युनियन म्हणजे लक्षात ठेवा, युनियन म्हणजे काय असतो, प्लस. युनियन म्हणजे काय लक्षात ठेवायचं, प्लस. आणि इंटरसेक्शन म्हणजे मल्टिप्लिकेशन.
इथं होतं ना प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी, त्याला आपण मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहिले. आणि या ठिकाणी काय होतं बघा आपल्याकडे मुलांना, ए युनियन बी, त्याला कसं लिहिलं आपण, प्लसच्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आता पुढचं बघा, आता ए बी आर टू म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह. अजून आठवत आहे का बघा तुम्हाला, म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय, याच्यामध्ये झिरो असतो, इंटरसेक्शन झिरो असतो. मग आपला जो फॉर्म्युला होता त्याच्यातला हा पार्ट काय बनला, झिरो बनला. इथं मायनस होतं ना, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी, हा पार्ट काय बनणार तुमचा, झिरो बनून जाणार आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी आणि प्रोबॅबिलिटी ऑफ मायनस काय करायचं, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. पण म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह मीन्स या दोघांमध्ये कॉमन काहीच नाही, हा पार्ट झिरो येणार. राईट. त्याच्यानंतर आता पुढचं महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवा, की आपल्याला जी प्रोबॅबिलिटी असते ती प्रोबॅबिलिटी मुलांनो सम ऑफ द प्रोबॅबिलिटी 1 असते. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर याचं किती असतो, 1 असतो. तर सम ऑफ द प्रोबॅबिलिटी कधी पण कसा असतो, 1 असते व्हॅल्यू. आता हे बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए समजा सक्सेस असेल तर ए डॅश कसा आहे, फेल्युअर. टोटल प्रोबॅबिलिटी किती येणार आपली, 1 असणार आहे. मग इथून समजा तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश कॉम्प्लिमेंट ऑफ ए काढायचे असेल तर काय करताल तुम्ही, 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए करायचं, 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए. राईट. क्लिअर आहे. सांगा, इम्पॉसिबल इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काय असते, 0 असते. शुअर इव्हेंटची प्रोबॅबिलिटी किती असते, सॅम्पल पेस किंवा 1 असते. त्याच्यानंतर पुढे सांगा, सम ऑफ द प्रोबॅबिलिटी किती असते, 1 असते. राईट. त्याच्यानंतर पुढचं बघा, कुठल्याही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी ही 0 आणि 1च्या मध्ये असते. 0 असेल तर त्याला इम्पॉसिबल म्हणायचं आणि 1 असेल तर त्याला काय म्हणायचं, शुअर इव्हेंट म्हणायचं. राईट. त्याच्यानंतर एमटी सेटची प्रोबॅबिलिटी कशी असते, नल असते. ए इज अ सबसेट ऑफ बी असेल, प्रोबॅबिलिटी ऑफ ए ही बी पेक्षा कमी असते. ए इज अ सबसेट ऑफ बी असेल तर ए ची प्रोबॅबिलिटी ही बी च्या प्रोबॅबिलिटी पेक्षा कमी असते मुलांना, हे लक्षात ठेवा. राईट. त्याच्यानंतर आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट, ज्याचा कॉम्प्लिमेंट आहे तो सोडून द्यायचा, जो बी कॉम्प्लिमेंट आहे ना, इथं काय घ्यायचं मग, प्रोबॅबिलिटी ऑफ ए मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी घ्यायची व्हॅल्यू, ए मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. ठीक आहे. आणि समजा आता इथं बीज असेल, प्रोबॅबिलिटी ऑफ बी मधून काय करायचं, इंटरसेक्शन सबट्रॅक्ट करायचं. आता समजा 3 असतील, 3 इव्हेंट दिले असतील, त्याच्यात युनियन काढायचं असेल तर मग प्रोसेस काय करायची बघा, तिन्हीमध्ये जर आपल्याला काढायचं असेल तर प्रोसेस बघा. आता या ठिकाणी काय काय करायचं, ए घ्यायचा, बी घ्यायचा, सी घ्यायचा, ए बीचा इंटरसेक्शन, बी सीचा इंटरसेक्शन आणि सी एचा इंटरसेक्शन, आणि पुन्हा प्लस काय करायचं आहे, तिघांचं काय करायचं आपल्याला, ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी घ्यायचा, या टाईपमध्ये. लक्षात राहील, ए युनियन बी युनियन सी इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ सी. राईट. आणि मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन सी आणि मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन सी. अशी आपल्याला व्हॅल्यू त्या ठिकाणी भेटते मुलांना. आणि प्लस लास्टला काय करायचं, तिन्हीचा इंटरसेक्शन घ्यायचा, ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी, या टाईपला. क्लिअर आहे. चला पुढचं बघा. आता याच्यामध्ये पुढे अजून एक कंडिशन दिली, की आपल्याला या ठिकाणी मुलांना ए युनियन बी युनियन सी दिलंय, प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस बी प्लस सी इफ ए बी सी आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. जर ए बी सी हा म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह मध्ये समजते, याच्यामध्ये इंटरसेक्शन 0, म्हणजे याच्यातला हा जो पार्ट आहे तुमचा, हा वाला पार्ट इकडचा कुठला,
हा सगळा 0 बनणार. हा 0 बनणार, हा 0 बनणार, हा 0 बनणार, हा पण 0 बनणार. जर एबीसी कशा असेल, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असेल तर. त्याच्यानंतर आता बघा पुढे दिलंय प्रोबॅबिलिटी ऑफ ए बी इज लेस दॅन ए इज लेस दॅन ए प्लस बी इज लेस दॅन प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी. हे पण महत्वाचं पॉईंट आहे. ए बी म्हणजे काय असतं मुलांना सांगितलेलं मी. प्रोडक्ट म्हणजे काय घ्यायचं, इंटरसेक्शन म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी हा इंडिव्हिज्युअल प्रोबॅबिलिटी ऑफ ए पेक्षा छोटा आहे किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ ए आणि बी ला ऍड करून जी प्रोबॅबिलिटी काढ त्याच्यापेक्षा छोटा आहे किंवा सेपरेट आपण ए ची आणि बी ची प्रोबॅबिलिटी जर ऍड केली तरी तो कसा असणार आहे, स्मॉलेस्ट असणार आहे. तर एवढे पॉईंट बघितलेत आपण. एकदा याला रिकॅप करू आपण. सांगा बरं, इम्पॉसिबल इव्हेंट मध्ये प्रोबॅबिलिटी 0 असते, शुअर इव्हेंट मध्ये प्रोबॅबिलिटी किती असते आपली, 1 असते. त्याच्यानंतर म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह मीन्स ए युनियन बी कुणाच्या इक्वल असतो, सॅम्पल पेस एवढा. म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह ए युनियन बी कुणाच्या इक्वल असतो, सॅम्पल पेस. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह मीन्स ए इंटरसेक्शन बी कसा असतो, एम्प्टी असतो, आणि त्याला काय म्हणायचं, ए आणि बी कशा असणार आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर. त्याच्यानंतर ऍडिशन फॉर्म्युला काय आहे, ए युनियन बी इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी. आणि पुढे काय करायचं मग आपल्याला, प्रोबॅबिलिटी ऑफ मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी, अशा टाईपमध्ये. नंतर मुलांना या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस बी याला कसं लिहू शकता तुम्ही, बाई इथं तुम्ही या ठिकाणी युनियनच्या जागेवर प्लस घेऊ शकता, इंटरसेक्शनच्या जागेवर प्रोडक्ट. हेच दिले त्यांनी, बाकी काय नाही त्याच्यात. नंतर इकडे आता ए जर म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह असेल म्हणजे इंटरसेक्शन 0 असेल तर एवढंच राहणार त्या फॉर्म्युला. तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश आणि ए याची प्रोबॅबिलिटी 1 असते. मग आपल्याला ए डॅश काढायचं असेल तर 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए घ्यायचा, किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढायचं असेल तर 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ काय घ्यायचं, ए डॅश घ्यायचं. त्याच्यानंतर सम ऑफ द प्रोबॅबिलिटी किती असते, 1 असते. आणि कुठलाही इव्हेंट, इव्हेंट म्हणजे काय असतो, क्वेश्चन, त्या सॅम्पल केस रिलेटचा. तर त्या केसमध्ये त्याची रेंज काय असते तुमची, 0 to 1 च्या मध्ये. इम्पॉसिबल इव्हेंटचं काय असते, नल, फायनल असतो. जर ए इज सबसेट ऑफ बी असेल तर ए ची प्रोबॅबिलिटी बी पेक्षा छोटी असते. प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट बी डॅश घ्यायचं असेल तर पूर्ण ए घ्यायचं आणि त्याच्यामधून इंटरसेक्शन वजा करायचं. प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी घ्यायचं असेल तर पूर्ण बी घ्यायचं, त्याच्यामधून ए इंटरसेक्शन बी वजा करायचं. तिन्हीचं काढायचं असेल तर काय करायचं मग, प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी युनियन सी इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्रोबॅबिलिटी ऑफ बी प्रोबॅबिलिटी ऑफ सी, आणि पुन्हा मायनस करायचं ए इंटरसेक्शन बी, बी इंटरसेक्शन सी आणि सी इंटरसेक्शन ए, आणि पुन्हा प्लस तिन्हीचं काय घ्यायचं आपल्याला, ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी घ्यायची व्हॅल्यू. राईट, या टाईप मध्ये. आता पुढे बघा काय प्रोसेस करायची आपल्याला. आता जर आपल्याकडे आता ए युनियन बी, जर एबीसी म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह असेल तर इंटरसेक्शन वाला पार्ट हा काय बनणार आहे, 0 बनणार आहे. हे लक्षात ठेवा. इंटरसेक्शन वाला पार्ट काय बनेल तुमचा, 0 बनून जाईल. चल खालचं रीड करा थोडे, कंडिशन प्रोबॅबिलिटी रीड करा.
तर क्लिअर इथपर्यंत? आता बघा पुढचा आहे कंडिशनल प्रोबॅबिलिटी. याच्यामध्ये काय प्रोसेस करायची बघून घ्या. कंडिशनल प्रोबॅबिलिटी मध्ये मुलांना प्रोबॅबिलिटी ऑफ ए व्हेन बी इज एक्झिक्युटेड याला रीड असं करायचं असतं, आणि प्रोबॅबिलिटी ऑफ बी व्हेन ए इज एक्झिक्युटेड. जसं आता लेक्चर चालू करायचं आपल्याला, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए झाली, त्यासाठी मला काय करावं लागेल, गुगल मीट स्टार्ट करावं लागेल. मग बी एक्झिक्यूट झाला तरच ए चालू होणार आहे आपला. याला म्हणायचं असतं कंडिशनल. म्हणजे एक कंडिशन दिली ती एक्झिक्यूट झालं, दुसरी कंडिशन होत असते मुलांना. क्लिअर आहे या टाईपमध्ये. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन थिअरम बघा आता. आता याला कसं लक्षात ठेवायचं, बघा रे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए व्हेन बी इज एक्झिक्युटेड लक्षात कसं ठेवायचं, ए इंटरसेक्शन बी डिवाइड बाय बी घ्यायचा, आणि बी बाय असेल तर जो पण खाली तो खाली आला पाहिजे, बाकी वर इंटरसेक्शन दोघांच घ्यायचं. मल्टिप्लिकेशन थिअरम मध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी, याला कसं लिहू शकता, ए अँड बी आर टू इव्हेंट ओव्हर द सॅम्पल पेस. येस, देन प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए बाय बी. याला असं पण लिहू शकता, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी बाय ए. आता हे दोन्हीपैकी कोणतं कधी लिहायचंय, कसं डिसाईड करणार तुम्ही? जर ए एक्झिक्यूट झाला असेल, किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ ए व्हेन बी इज एक्झिक्युटेड, आधी बी एक्झिक्युटेड झालाय आणि आपल्याला ए ची प्रोबॅबिलिटी काढायची, अशा केसमध्ये ह्याला घ्यायचं. लक्षात कसं ठेवायचं बघ, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता बी एक्झिक्युटेड झाला आधी म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ बी घ्यायचं आधी, आणि इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए बाय बी घ्यायचं. आणि समजा आता ए एक्झिक्यूट आधी झाला असेल, प्रोबॅबिलिटी ऑफ ए घ्यायचं इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी बाय ए येणार तुमचं इथलंच आहे, बी बाय ए. इंडिपेंडंट इव्हेंट असेल तर डायरेक्टली याचं काय, ए बाय बीचं एज घेऊन टाकायचा, बी बाय एचा बीज घ्यायचा, वर जो आहे तो घ्यायचा. ए अँड बी आर इंडिपेंडंट इव्हेंट, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी, त्याला डायरेक्टली तुम्ही प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी पण घेऊ शकता. तर दोन्हीमध्ये फरक आहे ते समजून घ्या. दोन्हीत काय फरक आहे बघा. या केसमध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ ए व्हेन बी इज एक्झिक्युटेड आहे, आणि इथं काय दिलंय, इंटरसेक्शन आहे. इंटरसेक्शन मध्ये दोघांचं डायरेक्ट प्रोडक्ट करायचं, जर इंडिपेंडंट दोघांमध्ये कॉमन काहीच नसेल तर. बट ए बाय बी मध्ये पण कॉमन काही नसेल तर ए घेऊन टाकायचं वरचा. बी बाय ए मध्ये पण काही कॉमन नसेल तर डायरेक्टली या ठिकाणी बी घ्यायचं मुलांना. तसंच खाली आता बायर्स थिअरम एक, प्रोबॅबिलिटी ऑफ बी आय इक्वल टू, आता हे बघू आपण नंतर, हे सध्या बायर्स लास्ट त्या क्वेश्चन प्रमाणे. त्याच्यानंतर आता इव्हेंट बघा, ते थोडे फॉर्म्युला लक्षात घ्या. याच्यामध्ये काय काय दिलंय, नॉट ए म्हणजे काय घ्यायचं, ए कॉम्प्लिमेंट घ्यायचा. ऍटलिस्ट वन ऑफ द ए म्हणजे ऍटलिस्ट, आता हे वर्ड येतात क्वेश्चन मध्ये. ऍटलिस्ट म्हटलं की ए आणि बी चा युनियन, बोथ ए आणि बी म्हणलं की इंटरसेक्शन, दोन्ही पण पाहिजे म्हणलं की इंटरसेक्शन, कुठलाही चालतो, एक चालतो म्हटलं तर युनियन. नॉट ए म्हणजे कॉम्प्लिमेंट, हे टर्म महत्वाचे आहेत आपल्याला. ए ऑकरन्स बट नॉट बी, म्हणजे ए ऑकरन्स म्हणजे ए इंटरसेक्शन बी डॅश, नॉट बी म्हणजे बी चा कॉम्प्लिमेंट. इथं बी ऑकरन्स बट नॉट ए, इथं काय घ्यायचं, ए डॅश इंटरसेक्शन बी. दोन्ही पण नसतील तर दोघांचं काय घ्यायचं, कॉम्प्लिमेंट, आणि मध्ये इंटरसेक्शन. ऍटलिस्ट वन ऑफ, ऍटलिस्ट वन ऑफ म्हणजे ए युनियन बी युनियन सी, तिन्ही पैकी कुठलं एक. एक्झॅक्टली वन ऑफ देम म्हणजे आता हे घ्यायचं, एक्झॅक्टली वन ऑफ देमला ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट युनियन ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी. एक्झॅक्टली वन ऑफ देम म्हणजे आधी काय करायचं, ए पाहिजे तर बी नकोय, इथं बी पाहिजे तर ए नको, आणि दोन्हीचा युनियन घ्यायचं. ऑल थ्री ऑफ म्हटलं तर काय घ्यायचं, तिन्हीचं इंटरसेक्शन घ्यायचं. एक्झॅक्टली टू ऑफ एबीसी म्हटलं, एक्झॅक्टली टू ऑफ एबीसी म्हटलं तर इथं बघा,
पहिले 2 घेतले, तिसरा नकोय, मध्ये युनियन घ्यायचा. पहिला आणि तिसरा घेतला, मधला नको, मध्ये युनियन घ्यायचा. सेकंड आणि थर्ड घेतलाय, पहिला नको, असं घ्यायचं आपल्याला. काही क्वेश्चन आहे तर क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन रीड करा तोपर्यंत. क्वेश्चन मध्ये दिलंय प्रोबॅबिलिटी ऑफ सॉल्विंग सम ऑफ करेक्टली बाय ए बी सी. ए बी आणि सी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे आपल्याला. तर आपल्याला काय काय प्रोसेस करायची त्या ठिकाणी बघू मुलांना. ठीक आहे. देन प्रोबॅबिलिटी दॅट ऍटलिस्ट वन ऑफ देम. ऍटलिस्ट वन ऑफ देम मध्ये समजतं मग सारखं ए घ्यायचा, इंटरसेक्शन बी डॅश सी डॅश या टाईप मध्ये आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. एक मिनिट बघा. लक्ष द्या इकडे. बघा क्वेश्चन मध्ये काय करायचं आपल्याला.
प्रोबॅबिलिटी ऑफ सॉल्विंग सम ऑफ द करेक्ट बाय ए बी अँड सी. तर प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी दिलेली या ठिकाणी. बरं, या ठिकाणी काय काय दिलं आपल्याला? प्रोबॅबिलिटी ऑफ ए डज नॉट सॉल्व द प्रॉब्लेम. पहिलं काय करायचं आपल्याला? प्रॉब्लेम सॉल्विंग सम ऑफ द करेक्ट बाय ए बी सी. म्हणजे ए बी सी हे 3 स्टुडंट आहेत, त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व करण्याची प्रोबॅबिलिटी दिलेली. देन ॲटलिस्ट वन ऑफ देम सॉल्व द करेक्टली. तर आपल्याला एकानंच सॉल्व करण्याची प्रोबॅबिलिटी त्या ठिकाणी काढायची. तर सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला? त्यांची प्रॉब्लेम सॉल्व करण्याची प्रोबॅबिलिटी दिली, तर प्रॉब्लेम न सॉल्व करण्याची प्रोबॅबिलिटी काढू आपण. 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए. ठीक आहे. वा, प्रोबॅबिलिटी ऑफ काय दिलंय त्यांनी? क्वेश्चन मध्ये दिलंय बघा, ए बी सी याची प्रोबॅबिलिटी दिलेली, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व करण्याची प्रोबॅबिलिटी दिलेली. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? प्रॉब्लेम कुणीतरी एकानं सॉल्व केला पाहिजे. ऍटलिस्ट वन ऑफ देमनं प्रॉब्लेम सॉल्व करण्याची प्रोबॅबिलिटी काढायची. तर सगळ्यात आधी काय करायचं? यांचं प्रॉब्लेम न सॉल्व करण्याची प्रोबॅबिलिटी काढून घ्यायची. प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढला आपण. ए म्हणजे काय? आपला प्रॉब्लेम सॉल्व करणे. की त्याची कॅपॅसिटी किती? तो 1/2. म्हणजे त्याला 2 प्रॉब्लेम दिला असेल तर तो एक प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व करू शकतो. ही त्याची प्रोबॅबिलिटी झाली. याला जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला व्हॅल्यू भेटेल याची 1/2 भेटेल. त्याच्यानंतर सिमिलरली प्रोबॅबिलिटी ऑफ बी डॅश. कारण प्रोबॅबिलिटी ऑफ बी ची प्रोबॅबिलिटी दिली बघा, 1/3 दिली. मग ह्याचं किती भेटतो आपल्याला? 1 मायनस 1/3, 2/3 भेटणार आहे. पुन्हा प्रोबॅबिलिटी ऑफ सी डॅश काय भेटणार आपल्याला? 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ सी किती दिली? 1/5. म्हणजे 5 आउट ऑफ एक क्वेश्चन तो सॉल्व करू शकतो. त्याचा प्रॉब्लेम न सॉल्व करण्याची प्रोबॅबिलिटी किती आली? 4/5. नंतर आता आपल्याला काय करायचं आहे? हा फॉर्म्युला यूज करायचा. प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ड probability of problem solved मायनस, या ठिकाणी घ्यायचं आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ड मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉब्लेम नॉट सॉल्व्ड किंवा इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉब्लेम प्रॉब्लेम नॉट सॉल्व. या ठिकाणी काय करायचं? 1 मायनस नॉट सॉल्वची प्रोबॅबिलिटी किती आली? ती ए ची 1/2, बी ची आपली 1/3, सी ची आली ती 4/5. राईट. याला जर सॉल्व केलं आपण तर आपल्याला किती व्हॅल्यू येते बघा? व्हॅल्यू भेटते आपल्याला 4/15 भेटेल. वरच्याचा प्रोडक्ट केला आणि खालच्याचा इथं बघा 2 डिवाइड केलं, इथं 2/3 होतं. 2/3, 2 कॅन्सल झालं समजा. वर आला 4, खाली आला 15. 15 म्हणजे 11/15 आली व्हॅल्यू. 11/15 क्लिअर आहे? या टाईप मध्ये 11/15 आपलं सोल्युशन आलं म्हणून. राईट. दुसरा प्रॉब्लेम बघा आता. ते क्लिअर आहे? क्वेश्चन मध्ये काय दिलं तर आपल्याला? ए न प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, बी ची कॅपॅसिटी दिली ती, सी ची दिली ती, आणि आपल्याला विचारलंय की क्वेश्चन मध्ये एनी वन ऑफ देम द प्रॉब्लेम दॅट ऍटलिस्ट वन ऑफ देम सॉल्व इट करेक्टली. मग आपण तिन्हीचं काय केलं? प्रॉब्लेम न सॉल्व करण्याची प्रोबॅबिलिटी काढून घेतली. आणि आपल्याला माहिती आहे सम ऑफ द प्रोबॅबिलिटी किती असते? 1 असते. आणि मायनस काय केलं? तिन्हीची
प्रॉब्लेम न सॉल्व्ह करण्याची प्रोबॅबिलिटी वजा केली तर आपलं रिलेटेड आन्सर आपल्याला भेटून गेलं की त्याला हे 4/15. दुसरा बघा मुलांना क्वेश्चन आता सेकंड. सेकंड क्वेश्चन रीड करा. प्रोबॅबिलिटी ऑफ ए दिलाय, बी चा कॉम्प्लिमेंट दिलाय आपल्याला, ए दिलाय, बी चा कॉम्प्लिमेंट दिलाय आणि इंटरसेक्शन पण दिलेलं आहे. देन काय काढायचं आपल्याला, ए इंटरसेक्शन बी चा कॉम्प्लिमेंट, ए इंटरसेक्शन बी चा आपल्याला कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करायचं आहे. बघा आता हा कसा काढायचा ती बघा, फॉर्म्युला आपला प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी चा कॉम्प्लिमेंट इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस किंवा मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. मग बघितलं होतं बघा, जसं सांगितलं होतं ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट असेल, ज्याचा कॉम्प्लिमेंट नाही तो आधी घ्यायचा आणि पुन्हा इंटरसेक्शन वजा करायचं. तर आपल्याला ए किती दिलाय क्वेश्चन मध्ये, 4/5 दिलाय बघा, आणि मायनस इंटरसेक्शन किती दिलाय, 1/2. बस याला सॉल्व्ह केलं आपण, 8 - 5 डिवाइड बाय 10, याची व्हॅल्यू आली 3/10. काय नोट राहिलं रे आता, ठीक, ओके. चल बघा आता पुढे. थर्ड क्वेश्चन, 3 coins are tossed, then probability of getting 2 head. आता गेटिंग 2 हेड म्हटलंय, मग एक्झॅक्टली 2 हेडच घ्यायचंय. आता आपल्या सर्वांना माहित आहे 3 कॉइन जर टॉस केले तर आउटपुट काय भेटत असतं रे, आउटपुट भेटतं आपल्याला सॅम्पल पेस असतो, हेड हेड हेड, काय व्हायला, ठीक आहे. बघू याच्यावर होणार नाही तसं. क्वेश्चन बघून घ्या तोपर्यंत. इथं आपल्याला जनरली माहित आहे 3 कॉइन टॉस केलं तर आउटपुट किती येत असतं, 8 येत असतं, राईट आहे, 8 आउटपुट येते या ठिकाणी. आणि आपल्याला सांगितलं 2 हेड वाले किती व्हॅल्यू असते रे, 3च व्हॅल्यू असतात. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इव्हेंट किती येणार तुमचा, 3/8 येणार. ठीक आहे, ऑप्शन आहे डायरेक्ट इथं, जास्त सॉल्व्ह करायची गरज नाही. 3 कॉइन टॉस केलं आपल्याला माहिती आहे ना, एच या टाईपमध्ये असं 8 भेटणार, त्याच्यापैकी 2 हेड वाले पाहिजेत. काय म्हणलं, ऍटलिस्ट वगैरे म्हटलेलं नाही, गेटिंग 2 हेड म्हटलं. त्याचा मिनिंग काय असतं, एक्झॅक्टली 2 हेड वाले किती, 3च इलिमेंट असतात आपले. कुठले, HHT
HTH आणि THT, राईट. आवाज येतोय ना? हॅलो, आवाज येतोय का? हा, याचा आन्सर डायरेक्ट भेटला आपल्याला 3/8. पुढचा आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए 0.7 दिली, प्रोबॅबिलिटी ऑफ बी 0.4, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी दिलंय 0.3. इथं पण सांगा बी डॅश आहे म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए मधून कुणाला वजा करायचंय? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी ला. प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती आपलं बघा 0.7 आहे. 0.7 मधून 0.3 जर वजा केलं तर 0 पॉईंट किती येणार तुमचा? 4 येणार. तर हे दिलंय तुमचं 2/5 मध्ये किती असतो? 0.4 असतो. क्लिअर आहे हा क्वेश्चन? क्वेश्चन नंबर 4 समजला ना? बी डॅश मध्ये काय घ्यायचं? ए मायनस इंटरसेक्शन घ्यायचं इथं. प्रोबॅबिलिटी ऑफ ए मायनस इंटरसेक्शन. बस ए किती आपला? ए आहे 0.7, त्याच्यामधून 0.3 वजा करा, 0.4 आलं. पण ऑप्शन मध्ये कुठंच नाही. पण आपल्याला माहित आहे 2/5चं डिव्हिजन किती येतं? 0.5. चल पुढचं बघा आता. देर आर 5 रेड बॉल्स, X black balls. If 2 balls are selected at random, probability that the ball drawn are red is 5/14. Find the probability of X. याच्यामध्ये काय दिलंय मुलांना आपल्याला? टोटल नंबर ऑफ बॉल किती तापले? हे X आहेत, राईट. आणि हे रेड किती? 5 आहेत. तर टोटल किती झाले? 5 + X. त्याच्यापैकी किती सिलेक्ट करायचे आपल्याला? 2 बॉल सिलेक्ट करायचे. म्हणजे आपल्याला नंबर ऑफ एस कसा बनणार तुमचा? नंबर ऑफ एस इथं थोडं परमुटेशन यूज करायचं आपल्याला. नंबर ऑफ एस इक्वल टू किती आला आपला इथं? 5 + S आहे ना. बरं, नंबर ऑफ एस इक्वल टू 5 + X. नंबर ऑफ एस इक्वल टू आपल्याला किती सिलेक्ट करायचे? ती कंडिशन घ्यायची इथं. 5 + X पैकी आपल्याला 2 सिलेक्ट करायचे. 5 + X C2 घ्यायचं व्हॅल्यू. आणि पुढे काय सांगितलं त्यांनी? दॅट बॉल ड्रॉन इज रेड. रेड पैकी पाहिजे ते. रेड पैकी. रेड किती तापले? 5 आहे. मग आपल्याला जो इव्हेंट काढायचा आहे, पहिलं क्वेश्चन समजून सांगतो मी. 5 रेड बॉल आहेत आणि ब्लॅक किती आपल्याकडे? X आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की 2 बॉल सिलेक्ट केले आपण त्याच्यापैकी. प्रोबॅबिलिटी ऑफ रेड बॉलची प्रोबॅबिलिटी पण दिली त्यांनी. म्हणजे समजा इव्हेंट ए जर रेड बॉल असेल तर त्याची प्रोबॅबिलिटी दिली. तिथं काय असतो? नंबर ऑफ ए डिवाइड बाय नंबर ऑफ एस, राईट. हा फॉर्म्युला. मग याची प्रोबॅबिलिटी 5/14 आपल्याला दिलेली या ठिकाणी. इक्वल टू नंबर ऑफ ए किती आपला?
नंबर ऑफ ए आहे 5 दिलेला आहे. 5 पैकी किती सिलेक्ट करायचे तर आपल्याला 2. तर हा 5C2 नंबर ऑफ एस किती आपला 5 प्लस एक्स, याच्यापैकी किती सिलेक्ट करायचे 2 सिलेक्ट करायचे. बस याला सॉल्व्ह करायचं मुलांना. आता हे सॉल्व्ह करायचं प्रोसेस जे आहे या टाईपमध्ये. बघा आता किती आलं तर आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ ए इक्वल टू नंबर ऑफ ए डिवाइड बाय नंबर ऑफ एस. हा आलता 5/14 इक्वल टू 5 ब्लॅक बॉल पैकी 2 सिलेक्ट केले आणि टोटल किती होते x प्लस 5, सॉरी 5 प्लस एक्स किंवा x प्लस 5 पैकी आपल्याला 2 सिलेक्ट करायचे होते. मग आता एन सी आरचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, काय असतो एन फॅक्टर डिवाइड बाय आर फॅक्टर इन ब्रॅकेट आर फॅक्टर इन ब्रॅकेट एन मायनस आर फॅक्टर्स. मग आता या ठिकाणी ते जर अप्लाय केलं आपण इथलचा 5/14 ॲज इट इज 5C2 ला 5 फॅक्टर डिवाइड बाय 2 फॅक्टर इन ब्रॅकेट 5 मायनस 2 फॅक्टर 3 फॅक्टर झाला. आणि इथं बनतं तुमचं x प्लस 5 फॅक्टर डिवाइड बाय 2 फॅक्टर्स इन ब्रॅकेट x प्लस 5 मायनस किती आपला 2 फॅक्टर्स. याला जर सॉल्व्ह केलं तुम्ही, ही बाकीची प्रोसेस जर सॉल्व्ह केली तुम्ही, तर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू किती भेटेल या ठिकाणी 3 भेटेल. बघा ते बाकीचं कॅल्क्युलेशन सोपं आहे. 5 फॅक्टरला काय करायचं असतं तुम्हाला, 5 फॅक्टरला 3 पर्यंत स्प्लिट करायचं. 5 इंटू 4 इंटू 3 फॅक्टर. मग हा 3 फॅक्टर वरचा 3 कॅन्सल होईल. 5 इंटू 4चं किती बनतंय 20. 20ला पुन्हा 2 न डिवाइड केल्यावर 10 येणार इथं. तसं आता इथं x प्लस 5 आहे, ह्याचं सबट्रॅक्शन केलं x प्लस 3 आला. मग आपण काय करणार, इथलचा 5/14 इक्वल टू 10 डिवाइड बाय तिथे x प्लस 5 ला पुन्हा स्प्लिट करायचं x प्लस 4 x प्लस 3 पर्यंत. आणि खाली पण किती पुन्हा खाली बघा आता इथलची व्हॅल्यू, याची व्हॅल्यू किती येणार खाली x प्लस 3 फॅक्टर्स आणि इथला 2 फॅक्टर्स. हा x प्लस 3 कॅन्सल होईल. हा 2 फॅक्टर डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर वर जाईल, इथे येईल 2. हा झाला 20. 5 ने याला डिवाइड करायचं 4 येणार. मग तुमचा इथं x प्लस 5चा एक ब्रॅकेट x प्लस 4चा ब्रॅकेट आणि 4 इंटू 40 करायचं. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटेल. सॉल्व्ह केलं की आपल्याला एक्सची व्हॅल्यू त्या ठिकाणी भेटून जाईल. x इक्वल टू 3 त्या ठिकाणी भेटतो मुलांना. क्वेश्चन नंबर 6 बघा आता. 6 मध्ये काय काय दिले आता, प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट काढायचं आपल्याला. याचा फॉर्म्युला असतो प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट. त्याचा पुढे फॉर्म्युला असतो 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बी आणि पुन्हा प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. 1 मधून कुणा कुणाला वजा करायचं, ए ची प्रोबॅबिलिटी किती 0.25, बी ची किती 0.5 आणि प्लस 0.14. याला जर सॉल्व्ह केलं तर आन्सर येणार तुमचं 0.39. क्लिअर आहे. ए पण नाही, नायदर ए नायदर बी होतं ना, तर त्याला प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट लिहायचा. हे ए युनियन बी चा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. तर हे आपण फॉर्म्युला वजा केला फक्त 1 मधून. मायनसमुळे साईन हा प्लसचा मायनस झाला, प्लसचा मायनस आणि मायनसचा प्लस झाला. त्याच्यानंतर बघा आता, डाय इज थ्रोन, लेट ए बी द इव्हेंट
that the number of 10 is greater than 3. Let B be the event that number of 10 is less than 5. So clear आहे? ते बघा आता क्वेश्चन नंबर 7 मध्ये ए किती दिलं आपल्याला लेट ए बी द इव्हेंट that the number of 10 is greater than 3. B be the event that the number of 10 is less than 5. ठीक आहे. डाय मध्ये मला सांगा 3 पेक्षा जास्त नंबर किती असतात रे आपले? डाय मध्ये टोटल किती 6 असतात ना, 1 2 3 4 5 6 6 नंबर असतात. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती दिली त्यांनी? नंबर ऑफ 10 ग्रेटर दॅन 3 म्हणजे 3 नंबर राहणार 6 पैकी. प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती आली? काय सांगितलंय त्यांनी? 5 पेक्षा छोटे म्हणजे किती 4 नंबर असतात ना, 1 2 3 4 4 डिवाइड बाय 6 आली व्हॅल्यू. मग आता आपल्याला विचारलं त्यांनी प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी. ए युनियन बी काढायचं आपल्याला, तर त्यासाठी इंटरसेक्शन माहिती पाहिजे. इंटरसेक्शन प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता हा कसा काढायचा बघा. मला सांगा 3 पेक्षा मोठ्या नंबर मध्ये 4 5 6 आला आणि 5 पेक्षा छोट्या नंबर मध्ये 4 3 2 आला, म्हणजे 4 सगळीकडे सेम आहे ना. हा भेटतो तुम्हाला 1/6 भेटतो. मग आता तिन्ही व्हॅल्यू भेटले ना आपल्याला. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. आता कुठला फॉर्म्युला असतो? प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. ए ची प्रोबॅबिलिटी किती दिली ती आपली 3/6 प्लस बी ची किती दिली ती 4/6 आणि 1/6. सगळ्याचा 6 डिनॉमिनेटर आहे. 3 4 7 मायनस 1 6/6 इज 1 येणार आन्सर. एकदा क्वेश्चन मध्ये बघा बरं, युनियन विचारले का इंटरसेक्शन. देन कुठे गेलं ते? हा इकडे. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये युनियनच विचारलंय, तर 1 आन्सर आहे बघा इथे, ए युनियन बी. 8 नंबर बघा. 7 समजलं ना, ए काढला बी काढला, ए बी मध्ये कॉमन एकच एलिमेंट होता 4 नंबरचा, त्याची प्रोबॅबिलिटी 1/6 आली. फॉर्म्युला पुट केला आपण. पुढे आता बघा 8 नंबर मध्ये काय करायचं बघा. आता ए दिलाय बी दिलाय, ए युनियन बी दिलाय, देन एक्स काढा म्हणताय. तर फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला माहिती आहे ना, ए इंटरसेक्शन बी, ए बी आर म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह म्हणजे इंटरसेक्शन 0 आहे त्याचा. सेम फॉर्म्युला तिथं, ए युनियन बी इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. तर हा तर 0 आहे आपला. त्या दोन्हीला फक्त आपल्याला ऍड करायचं म्हणजे युनियन भेटेल. मग युनियन किती आपला? हे पण दिलंय आपल्याला 0.7 इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती दिली 0.4 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती दिला एक्स दिलाय. तिकडचा तर 0च आहे. मग इथून एक्स जर काढला तर किती येणार? 0.7 मधून 0.4 वजा केलं तर 0.3. 0.3 आन्सर येतो. पण हे ऑप्शन नाहीये, पण फर्स्ट ऑप्शनला सॉल्व्ह केलं तर 0.3 भेटेल. 9 नंबर क्वेश्चन रीड करा. क्वेश्चन पण रीड करत जा तुम्ही, फक्त सोल्युशन बघू नका. क्वेश्चन पण रीड करा.
बघ क्वेश्चन 9 मध्ये काय काय दिलं आपल्याला. ए बी द इव्हेंट ऑफ सिलेक्टिंग एक्स, बी बी द इव्हेंट इन ऑफ सिलेक्टिंग वाय बॅग्स, आणि ई बी द इव्हेंट ऑफ ड्रॉइंग ए व्हाईट बॉल, देन प्रोबॅबिलिटी ऑफ ए. बा याच्यामध्ये काय दिलंय, एक्स कंटेन टू व्हाईट. क्वेश्चन 9च चालू आहे ना. हा, ए बॅग मध्ये काय दिलं बघा, बॅग एक्स कंटेन टू व्हाईट and three black balls. Bag Y contain 4 white and 2 black balls. One bag is selected at random. A ball is drawn from it. Then the probability for selected ball is white. आता काय काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये, एक्स बॅग मध्ये 2 व्हाईट आणि 3 ब्लॅक बॉल आहेत, आणि वाय बॅग मध्ये 4 व्हाईट आणि 2 ब्लॅक बॉल आहेत. वन बॅग सिलेक्ट करायची रॅन्डमली, आणि बॉल इज ड्रॉन कसा आला पाहिजे, व्हाईट बॉल आला पाहिजे. आता याच्यासाठी जो फॉर्मॅट यूज करायचा आहे ते पहिले समजून घ्या. ए काय तुमचा, बॅग एक्स कसं आहे तुमचं, किंवा इव्हेंट ए घ्या इथं, सिलेक्टिंग बॅग, किंवा ए बी द इव्हेंट ऑफ सिलेक्टिंग बॅग एक्स, बी बी द इव्हेंट ऑफ सिलेक्टिंग बॅग वाय, आणि ई बी द इव्हेंट ऑफ सिलेक्टिंग व्हाईट बॉल. व्हाईट बॉलसाठी इव्हेंट घ्यायचा आहे. मग आता याला कसं लिहायचं बघ. चल बघा आता, याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ ई इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए, प्रोबॅबिलिटी ऑफ ई बाय ए, याची व्हॅल्यू घ्यायची 2/5. हे काय केलंय, जर ए बॅग सिलेक्ट केली तर त्याच्यामध्ये व्हाईट बॉल भेटण्याची प्रोबॅबिलिटी काय, टोटल 5 बॉल आहेत, त्याच्यापैकी 2 व्हाईट आहे. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ, आपण थोडं चेंज करूया, तर बी घेऊ तर आपण प्रोबॅबिलिटी ऑफ ए घेऊ. प्रोबॅबिलिटी ऑफ ए ला प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ई बाय ए, राईट. याची व्हॅल्यू दिली बघा 1/2. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ बी ला काय घ्यायचं आपल्याला, इथे घ्यायचं मध्ये बी बी वगैरे, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ई बाय बी, प्रोबॅबिलिटी ऑफ ई बाय बी. हे काय भेटलं, बी बॅग जर भेटली व्हाईट बॉल भेटण्याची प्रोबॅबिलिटी, तर बी बॅग मध्ये मुलांना आपल्याला याची पण 1/2. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, प्रोबॅबिलिटी ऑफ ई बाय ए इक्वल टू, त्याच्या आधी प्रोबॅबिलिटी ऑफ ई घेऊ व्हाईट बॉल भेटण्याची, तर ई बाय ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ ई बाय बी, ते पण ई बाय बी घ्यायचं, राईट. आता या केसमध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ ई इक्वल टू, ई बाय ईला कसं लिहायचं होतं सांगितलं होतं याच्यामध्ये, प्रोबॅबिलिटी ऑफ ए खाली जो असतो तो लिहायचा, इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ई बाय ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ई बाय बी. कंडिशनल प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन आहे हा. प्रोबॅबिलिटी ऑफ ए आपल्याला दिला आहे 1/2,
2 बॅगपैकी एक सिलेक्ट होऊ शकते ना. तर ए भेटण्यात ए बॅग सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी 1/2 आणि त्याच्यामध्ये व्हाईट बॉल किती 2/5. तिथं बी बॅग सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी दोन्हीपैकी एक त्याची पण हाफ येणार ना. आणि इथं व्हाईट बॉल किती 2/3. बस याला ऍड जर केलं तर आपल्याला 8/15 हे आन्सर भेटणार आहे. ऍड केल्यानंतर 8/15 हे आपल्याला आन्सर त्या ठिकाणी भेटून जाईल. चल पुढे बघा आता नेक्स्ट. बॉक्स कंटेनिंग 6 रेड मार्बल्स नंबर. त्याच्यानंतर पुढे दिलं बघा 6 मार्बल आहेत. A box containing 6 red marbles. Number from 1 to 6. प्रत्येकावर एक एक नंबर आहे. 4 व्हाईट मार्बल्स आणि 4 व्हाईट मार्बल्स आणि 12 थ्रू काय दिलंय 15. A box containing 6 red marbles. Number from 1 to 6 and 4 white marbles. Number from इथं पण 12 to 15 हे नंबर आहेत. ठीक आहे. Find the probability that marble selected at random is a white and odd number. व्हाईट आणि ऑड नंबर भेटण्याच्या प्रोबॅबिलिटी काढायची आपल्याला. काय करणार मुलांना बघा या ठिकाणी. टोटल मार्बल किती झालेत आपले 4 + 6 10 झाले. त्याचं टोटल सॅम्पल पेस आला 10. त्याच्यापैकी आपल्याला काय विचारलंय व्हाईट अँड ऑड. नंबर लिहून टाका बरं इथं 1 2 3 4 5 6 राईट. आणि दुसऱ्याला 12च्या पुढे 12 थ्रू 15 12 13 14 आणि 15. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला कसं पाहिजे व्हाईट ऑड मार्बल. आता व्हाईट किती आपले बघा 4 आहेत. याच्यामध्ये ऑड नंबर किती 2च आहेत 13 आणि 15. हा आला 2/10. आन्सर येतं 2/10. क्वेश्चन समजलं का. 6 मार्बल रेड होत्या त्याला 1 ते 6 नंबर दिला. 4 व्हाईट होत्या त्याला 12 to 15 नंबर द्या म्हणतंय. टोटल झालं आपल्या 10. त्यांचं म्हणतंय की 2 व्हाईट मार्बल सिलेक्ट करायच्यात पण ते कशा आल्या पाहिजे ऑड नंबर किती व्हाईट मध्ये 2च आहेत 2/10 नंबर. ठीक आहे. चल पुढचं बघा आता. लेटर इन द वर्ड्स हुलुलुलु आर rearranged. The probability of all 3 L being together. तर यांच्यामध्ये तिघाचा एक वर्ड बनवला राईट. तो एक झाला आणि बाकी किती झाले रे तिघापासून एक झाला. इथं 2 3 4 5 6 म्हणजे किती लेटर बनले टोटल 6 बनले. ह्याला काय करायचं आपल्याला याला सॉल्व्ह करत असताना जेवढे लेटर बनतात ते वर घेतले आणि याच्यामध्ये रिपीट कोण होतंय बघा. आता यू किती वेळेस रिपीट होतोय 4 टाइम्स. तो घ्यायचा असतो खाली 6/4. ह्याला लिहायचं 6 × 5 × 4 फॅक्टर्स डिवाइड बाय 4 फॅक्टर्स. 4 फॅक्टर कॅन्सल होईल. 6 × 5 किती बनणार तुमचा 30 बनेल. तर हे आपलं 30 आलं. आता पुढे काय सांगितलंय प्रोबॅबिलिटी ऑफ ऑल 3 L being टुगेदर घेतलं आपण. ठीक आहे. तर ही एक पॉसिबल अरेंजमेंट झाली. नंबर ऑफ वे ऑफ अरेंजिंग ऑल लेटर्स ऑफ गिवन वर्ड्स. सगळ्या लेटरला कसं अरेंज करायचं ते बघू आपण. बघा याला थोडं सेपरेट घेतो मी.
तर हे आपलं आहे, कुठे जाते हे मध्येच, ठीक आहे, हा वर्ड आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, 4 U आहेत, 3L आणि 1H आहे, असे 8 लेटर आहेत, ठीक आहे, ते आले 8. मग आता त्याच्यापैकी काय सांगतंय, 3L ला 1 बनवा, हा 1 झाला आणि बाकीचे 6 बनले टोटल. मग हा 6 फॅक्टर डिवाइड बाय किती येणार, 4 फॅक्टर. केस 1 येते, केस 1. त्याच्यानंतर पुढे काय करायचं, याचा आन्सर येतो 30. पुढे काय करायचं, नंबर ऑफ वे ऑफ अरेंजिंग ऑल लेटर्स ऑफ गिवन वर्ड्स. सगळ्या लेटरला जर अरेंज करायचं असेल, सगळे 8 आहेत ना, 8 फॅक्टर मध्ये रिपीट कोण होतं रे, 3 टाइम्स L आणि 4 टाइम्स U. याची अरेंजमेंट येणार 8 × 7 × 5, राईट. तर हा काय असतो तुमचा सॅम्पल पेज झाला, आणि हा काय झाला तुमचा इव्हेंट झाला, ज्याच्यामध्ये सांगितलंय की तुम्हाला किती लेटर सिलेक्ट करायचे, 3L चा एक ग्रुप घेऊन सॉल्व करायचं, त्याची अरेंजमेंट करायची. ह्याला अरेंज कसं करायचं असतं, या टाईपमध्ये. टोटल किती बनले लेटर आपले, 3 चा एक बनले, 6 बनले, त्याच्यापैकी रिपीट जेवढे होतात तेवढे खाली घ्यायचे. मग तो झाला नंबर ऑफ याला 30, आणि सॅम्पल पेज किती आला आपला 8. सॅम्पल पेज मध्ये काय असतं, विदाउट सिलेक्शन अरेंज करणं, ही L लेटर एकटं न घेता अरेंज करणं, त्याला म्हणायचं 7 आणि 5. मग याला सॉल्व जर केलं तर 3/28 तुम्हाला आन्सर येईल. समजा दुसरा वर्ड घेऊत आपण, राम राम, आणि इथं सांगितलं की 2A ला काय करायचं, टुगेदर घ्यायचं. मग मला सांगा बरं, 2A जर टुगेदर घेतले, टोटल किती 6 आहेत ना, तर 2A चा एक ग्रुप बनला, 4 + 1 म्हणजे टोटल 5 झाले. डिवाइड बाय काय करायचं आपल्याला आता, त्याच्यात रिपीट कोण होतंय, R पण होतं आणि M पण होतं. R किती वेळेस 2 टाइम्स आणि M किती वेळेस 2 टाइम्स, म्हणजे हा 5 × 4 × 3 × 1, आणि खाली 2 × 2. हे 2 2 कॅन्सल होऊन 4 कॅन्सल झाला. त्याचा आन्सर येणार 5 × 3 15 आलं. हे काय भेटलं तुम्हाला, इव्हेंट भेटलं, की 2 A जर कॉमन घेतलं. आता काय करायचं आपल्याला, सॅम्पल पेज नंबर ऑफ एस काढायचं असतं. हे कसं काढायचं, टोटल लेटर किती आपले 6 आहेत, मग त्याच्यात रिपीट कोण होतं, 2 A 2 टाइम्स रिपीट होतो, R 2 टाइम्स रिपीट होतो, आणि M पण 2 टाइम्स रिपीट होतो. वर आला 6, खाली किती आलं बघा, 2 × 2 × 2, अशा टाईपमध्ये. मग ह्या 2 न काय केलं आपण, 3 आला, 3/4 आली याची व्हॅल्यू. मग आता आपल्याला काय करायचं, प्रोबॅबिलिटी, दिलेल्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढायची. 2A कॉमन असताना वर येणार 15, खाली किती आलं तुमचा 3/4. 4 न वर शिफ्ट करायचं, 15 × 4 डिवाइड बाय 3, 3 × 5, 5 × 4 20 आन्सर येणार. एकाच बघा बरं काढून अजून, काही लेटर लिहितो मी, RAMANA. रामायणा लिहिलं इथं, याचं करा बरं, 4A टुगेदर असतानाच काढायचं, 4A टुगेदर असतानाच. 4A टुगेदर असतानाच काय होणार, वर येणार 4, नाही वर 4 नाही येणार, ते 4 प्लस तिकडचे बाकीचे ऍड करा ना, 1 2 3 4, 4 प्लस वर येणार 8 येणार. एकदा बघा बरं, डबल सांगतो मी, जेवढे तुमचे रिपीट होतात नाहीये त्याचा एक ग्रुप केला. टोटल लेटर किती झाले आपले, 3 6 8 झाले. 8 पैकी 4 चा एक ग्रुप झाला, म्हणजे किती राहिला तुमचा 5 बनणार सगळे, 5 फॅक्टर. त्याच्यामध्ये आता रिपीट कोण होते का बघा, RAMYN काहीच रिपीट होत नाही, मग हे 1 येणार, वर येणार 5 फॅक्टर, वर व्हॅल्यू आली 5 फॅक्टर्स, राईट. आता काय करायचं, खाली टोटलची अरेंजमेंट करायची. टोटल किती आपले 8 आहेत, 8 बाय रिपीट कोण होते त्याच्यात, A रिपीट होते, आला 8 × 7 × 6 × 5 × 4, 8 फॅक्टर डिवाइड बाय 4 फॅक्टर, हा कॅन्सल झाला, ही व्हॅल्यू राहिली आपली.
आणि ह्याचा कसा बनतो 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. मग आपल्याला फायनल काढायचं असेल 4A साठी तर 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 डिवाइड बाय 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5. 5 ला 5 कॅन्सल झाला, 4 आणि 2 8 कॅन्सल झाला. आन्सर येणार 3 आणि 2 1 डिवाइड बाय 14. 1/14 आन्सर मिळेल. क्लिअर आहे रिपिटेशनचा? आवाज येतोय का? हॅलो हॅलो मुलांनो, आवाज येतोय? रिकनेक्ट करतो मी एकदा. येतोय आवाज आता? हॅलो ठीक. ठीक आहे. किती नंबर चालू होता आपला? 11. 12 नंबर बघा. तर 12 मध्ये काय दिलंय? अ मॅन स्पीक ट्रूथ 2 आउट ऑफ 3 टाइम्स. He picks one of the natural number in the set and report that it is even. The probability that it is actual even. हे थोडं कंडिशनल प्रोबॅबिलिटी मुलांना.
हा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आहे, थोडं बघू आता, बघू. प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती दिलाय बघा याच्यामध्ये. प्रोबॅबिलिटी ऑफ ए दिलं आपल्याला 3/7. म्हणजे काय घेतलं आपण ए मध्ये, ए बी द इव्हेंट दॅट इवन नंबर इज पिक्ड. इवन नंबर किती त्याच्यामध्ये 2, 4, 6, 3 आणि टोटल नंबर 7 आहे. त्याच्यानंतर आता प्रोबॅबिलिटी ऑफ बी हा दिला आपल्याला 4/7, म्हणजे ऑड नंबर साठी. ठीक आहे. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ई घ्यायचं आपल्याला, 4/7 आला. प्रोबॅबिलिटी ऑफ ई बाय ई इव्हेंट काय घेतला आपण, इव्हेंट ई आहे आपला, इव्हेंट दॅट मॅन रिपोर्टेड अन इवन नंबर. तर मग आता काय करायचं आपल्याला, प्रोबॅबिलिटी ऑफ ई बाय ए. तर आपल्याकडे या ठिकाणी ए म्हणजे काय केलं रे आपण, इवन नंबर, राईट. आणि बी म्हणजे काय आहे, ऑड नंबर आहे. तर ई बाय ए काढत असताना काय करायचं आपल्याला, क्वेश्चन मध्ये सांगितलं 2 आउट ऑफ 3 तो काय करतोय, लाय करतो, म्हणजे मॅन स्पीक ट्रूथ. ठीक आहे. 2 आउट ऑफ 3 टाइम्स काय बनणार, तो खरं बोलणार. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ ई बाय बी याची व्हॅल्यू येते 1/3. ठीक आहे. आता ही 1/3 कुठून घेतली आपण, जर 2 इवन असेल तर ऑड नंबर किती भेटणार तुम्हाला, 1. असं त्याचं घेतलेलं. जसं आपण तो मॅन काय करतोय, ट्रूथ बोलतो 2/3. मग आता राहतो किती आपल्याकडे, एकच राहतो नंबर तिन्ही पैकी. तो 1/3 काय घेतला, प्रोबॅबिलिटी ऑफ ई व्हेन बी इज एक्झिक्युटेड. आता आपल्याला काढायचंय या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ ई बाय ए, ए बाय ई इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ई बाय ए into probability of A divided by probability of E by A into probability of A plus probability of E by B into probability of B. सगळ्याच व्हॅल्यू पुट केल्या, 2/3, 3/7, 2/3, 3/7 प्लस 1/3, 4/7 या टाइप मध्ये. बस याला पुढे सिम्प्लिफाय केलं तर आन्सर तुमचं 3/5 भेटणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन डबल एकदा एक्सप्लेन करतो मी. A man speaks truth 2 out of 3. He picks one of the natural number in the set, reported that it is a even. इवन नंबरचं घेतलं आपण. त्याच्यानंतर ऑड नंबर साठी बी घेतला. तो काय केला, 3 आउट ऑफ 2 टाइम्स ट्रूथ स्पीक करतो, म्हणून हा किती आला, 2/3. बीचा एक राहत त्याच्यातला, प्रोबॅबिलिटी ऑफ ई बाय बी किती आला, 1/3. नंतर आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये गरज कुणाची बघा आता, 4 ची गरज आहे आपल्याला. प्रोबॅबिलिटी ऑफ ई बाय ए हा दिलाय 2/3. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इवन नंबर भेटण्याची प्रोबॅबिलिटी, आणि कंडिशनल हे टोटल घेतलं आपण, हे डबल लिहिलंय आणि बीचं लिहिलंय. बस याला सॉल्व्ह केलं तुम्हाला 3/5 आन्सर येतं. चालतंय मुलांनो, आज तेवढंच घेतो मी, कारण हे टच पॅड प्रॉपर काम करणं आहे. दुसरं सॉफ्टवेअर मी टाकून एकदा बघतो नेक्स्ट लेक्चरमध्ये. क्वेश्चन बँक टाकून देतो ग्रुपला मी. पण आज थोडं हात टच झाला की लगेच इकडे तिकडे फिरायला येते. झालं का आता चालू, किती वेळ झालं तरी म्यूट झालं का लगेच झालं आता. थोडं एकच मिनिट.
ठीक आहे, ते टचपॅड थोडं काम करणं आहे. मी दुसरं सॉफ्टवेअर किंवा रिइन्स्टॉल करून बघतो उद्या. अच्छा, एवढंच घेऊ आपण. ते ग्रुपला टाकून देतो मी. उद्या थोडं आधीच थोडं हे करतो प्लॅनिंग तसं. जास्तच इंटरप्ट झालंय आज. चल, PYQ तुम्हाला विथ सोल्युशन टाकून देतो, एकदा बघून घ्या. नाही समजलं तर मला पाठवून द्या. चालेल. अनुष्का आणि आशिष, गौरव, प्रचिती, साहिल, साक्षी, सेंसी, शौर्य, नेहल, सोहम, वैष्णवी, विघ्नेश, यश. चलो बाय.